जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे। आपण इंदापूरमध्ये आहोत। इंदापूरमध्ये सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उमेदवारांची झुंबड उडालेली पाहावयास मिळत आहे। एकंदरीतच इंदापूरमध्ये खऱ्या अर्थाने राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि जे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे एकत्रित येऊन निवडणूक लढवणार आहेत। साहजिकच कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे हे पंचायत समिती तर हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या जिल्हा परिषदेसाठी आपला उमेदवारी अर्ज थोड्या वेळाने दाखल करणार आहेत। परंतु तत्पूर्वी आज शेवटचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात इंदापूरमध्ये जे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी झालेली पाहावयास मिळत आहे। आज शेवटचा दिवस आहे, मात्र संपूर्ण राज्याचं लक्ष सध्या इंदापूरच्या निवडणुकीकडे लागलेलं आहे। कारण पारंपरिक विरोधक असलेले दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील हे एकत्रित येऊन निवडणूक लढवत आहे। खऱ्या अर्थाने हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील या घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढवणार आहे। साहजिकच राष्ट्रवादी काँग्रेस समोर भारतीय जनता पार्टीचं आव्हान असणार आहे। भारतीय जनता पार्टीतर्फे नुकतेच प्रवेश केलेले प्रदीप गारटकर असतील, प्रवीण माने असतील, यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने दत्तात्रय भरणे हर्षवर्धन पाटील एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जे प्रदीप गारटकर आणि प्रवीण माने आहेत यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने चुरस पाहायला मिळणार आहे। इंदापूरमध्ये खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावरती आज सकाळपासूनच जी उमेदवारांची गर्दी पाहावयास मिळत आहे आणि साहजिकच काही वेळानंतर जे इंदापूरमधील जे दिग्गज आहेत ते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। एकंदरीतच हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांची युती कितपत जनतेमध्ये जाते आणि जनता कितपत साथ देते हे देखील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। साहजिकच आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे आणि 5 फेब्रुवारी रोजी मतदान होईल आणि 7 तारखेला खऱ्या अर्थाने कोण बाजी मारणार हे चित्र स्पष्ट होईल। कॅमेरा पर्सन विशाल राजपुरेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, इंदापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।